सच का साथ SS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज निलंगा विधानसभेचे अपक्ष उमेदवार महबूबजी आपल्या सोबत आहेत। त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत की आपलं काय ध्येय धोरण आहे व सध्या निलंगा विधानसभेमध्ये तुल्यबळ अशी लढत संभाजीराव पाटील निलंगेकर व अभय साळुंके या दोघांमध्ये असताना आपण एक अल्पसंख्याक चेहरा आहात, तर या आव्हानाला आपण कसे पेलणार व कशी तयारी चालू आहे, आपण आपले मत व्यक्त करावं। गेल्या 70 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल, लातूर जिल्हा असेल, निलंगा तालुका असेल, या तालुक्यामध्ये दोन्ही पक्षाने एकी समाजाचा असं धोरणात्मक कोणत्या विषयावर विकास केलेला नाही। गेल्या 20-25 वर्षामध्ये तर काँग्रेसची ज्या ज्या वेळेस सत्ता होती त्या वेळेस तर गाव पाडा तांडावर निलंगा मतदारसंघ असेल, शिराळपाड मतदारसंघ असेल आणि दिवणी मतदारसंघ असेल, फक्त यांनी गावागावामध्ये दारूचे अड्डे आणि पत्त्याचा क्लब ह्या गोष्टीचा विकास केलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त असा कोणता विकास चांगल्या पद्धतीने झालेला नाही। भ्रष्टाचार कळसावर गेलेला आहे, सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे। सोयाबीनला 3700 रुपये भाव मिळत आहे। अशा परिस्थितीमध्ये खर्च एकरी 17,000 उत्पन्न असताना उत्पन्न 14,000 रुपये होत आहे। त्याच्यामुळे हे प्रतिस्पर्धी आहेत, आव्हानात्मक आहे असं मला वाटत नाही। आणि अल्पसंख्याक चेहरा असल्यामुळे ज्या ज्या वेळेस हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अपशब्दांचा वार झाला, त्यांच्यावर मुस्लिम समाजावर आघात झाली, त्यावेळेस ना सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे जे कोणी असतील त्यांनी ब्रशब्द उघडला नाही आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांना पाठबळ देण्याचं काम केलं। सत्ताधाऱ्यामध्ये भाजपाची सरकार असेल किंवा राष्ट्रवादीची सरकार असेल किंवा शिवसेनेची सरकार अजित पवार गटांची असेल, त्यांनी त्या समाजाला दुखवण्याचं कामच केलेलं आहे। आणि राहिला प्रश्न दलित समाजाचं, तर नेतृत्व लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी असं उभारू सुद्धा दिलेलं नाही। आता निलंगा विधानसभेमध्ये हक्काची जागा असताना लोकसभेची दलित समाजातून येणारा एखादा नेता खासदार होण्याऐवजी त्या समाजाला डावलून इतर समाजाचं खासदार हे देशमुख कुटुंबाने केलेलं आहे। म्हणजे दलित समाजाचं नेतृत्व उभारू देण्याचं काम यांनी केलेलं नाही। मग राहिला प्रश्न मातंग समाजातल्या एकाही उमेदवाराला असं कोणत्याही पक्षाने बोलावून उमेदवारी दिलेली नाही। आज निवडणुका लागतानाच दलित समाज असतील, मातंग समाज असतील, अल्पसंख्याक मुस्लिम समाज असतील, लिंगायत समाज असतील, त्यांचे मेळावे पक्षाकडून चालू आहेत। पण समाज इतका हुशार झालेला आहे की यावेळेस त्यांची जागा त्यांनी निश्चितच दाखवतील। आणि मी एक पारदर्शक काम करत असताना मतदारसंघामध्ये 100 कोटी रुपयांची वाळू इथून चोरी होत असताना, माती चोरी होत असताना एकमेव आवाज उठवणारा NCRचा मुद्दा असेल, संविधान बचाव रॅली असेल, या सगळ्यावर मी गेल्या 25 वर्षापासून विविध संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे। आणि राहिला प्रश्न निलंगा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा, वाडी पांडे तांडा असतील, माझा एक राऊंड झालेला आहे। 347 बूथ आहेत आणि 177 गाव, चांगला प्रतिसाद मिळत आहे। आणि जो काही निर्णय येईल तो जनतेचा निर्णय असेल आणि माझा विजय हा निलंगा देवणी शिराळपाड तालुक्यातील मतदारांचा विजय असणार आहे। त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीकडे, ह्या दोघांकडेही प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नसून मी आपलं कार्य सर्वसामान्यासाठी करणार आहे। आणि आजपर्यंत मी आमचा आवाज स्वतंत्र बुलंद केलेला आणि यापुढे करत राहीन।